गंमत अशी आहे का ज्यांनी रामायण तयार केलं, ज्यांनी रामायण केलं ना, त्यांची थोडीशी पूर्व पीठिका आपण पाहतो. वाल्या कुळी म्हणून आपल्याला सगळ्यांना प्रचितीत असलेले जो पूर्वाश्रमीचा डाकू आहे. जुन्या काळातली लोक जेव्हा प्रवास करायची तेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती, गाड्यांची व्यवस्था नसायची. आणि मग जो काही व्यापारी वर्ग असायचा, गावातलं जे काही दळणवळण असायचं ते पायी प्रवासाचं होतं. आणि तो पायी प्रवास चालायचा. आणि वाल्ह्या कुळी घनदाट जंगलामध्ये मोठी शस्त्रास्त्र घेऊन बसलेला असायचा. येणाऱ्या वाटसरूंना तो अडवायचा, त्यांच्या जवळ असलेलं धन हिसकून घ्यायचा. नाही दिलं तर त्यांना मारायचा, त्यांचा छळ करायचा. आणि हे असं अनेक वर्षानुवर्ष चालू होतं. आपल्याप्रमाणे त्यालाही संसार होता, त्यालाही बायको मुलं आहेत. आणि कुसंगतीने बिघडलेला हा मी जे काही करतोय ते पाप आहे असं त्याला कधीच वाटत नव्हतं. दुसऱ्याचं धन ओरबडून घ्यायचं, नाही दिलं तर त्याला जीव मारायचं. आणि अशी एक एक माणसं मारत मारत इतिहास असा सांगतो, एक माणूस मारला की तो एक खडा घ्यायचा आणि त्या रांजणामध्ये टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7. तर ते 7 आकडा ध्यानात ठेवायची तशी काही गरज नाही आपल्याला, पण आपण ठेवलाय तो ध्यानात. त्याचा अर्थ एवढाच की भरपूर माणसं मारली असाच त्याचा अर्थ आहे. आपण जर एखाद्याला म्हणलं ना, का तुम्ही कीर्तनाला दिसत नाही, मला 1760 कामं असतात. आता हे 1760 म्हणजे काय? तसंच आहे ते 7 रांजणं. याचा अर्थ काय? भरपूर लोक मारली त्याने. आणि असे अनेक माणसं मारत मारत वाल्या कोळ्याचं पाप कर्म दुष्कृत्य चालू होतं. पण काही लोकांचं कपाळ फार भाग्यवान असतं. अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि महर्षी नारदांचं आगमन झालं. नारायण 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 हरि नारायण नारायण श्रीमनारायण नारायण भजमन नारायण 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 नारायण. आणि महर्षी नारदांचं भजन चालू होतं. वाल्या कोळ्याने बघितलं, समोरून आलेल्या मुनीकडे पाहिलं, कुऱ्हाड घेऊन धावला. नारदजी शांत उभा होते. वाल्या कोळी जवळ गेला, विचारलं, का रे बाबा, कोण आहे तू? या भागातला सगळ्यात मोठा दरोडेखोर आहे. मग मला का अडवलं? का अडवलं म्हणजे काय? तुझ्याकडे धन संपत्ती वगैरे असेल देऊन टाक. नारदांनी आपल्या गळ्यातला विणा काढला, दिला. हातात चिपुळ्या होत्या 2, घ्या, दिली. म्हटलं, हे काय देतो? म्हटलं, एवढंच धन आहे माझ्याकडे, माझ्याकडे दुसरं धनच नाही. हमारो धन राधा श्री राधा
श्री राधा परमधन राधा 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 राधा। अरे एवढंच धन आहे माझ्याकडे, जा तुला काय घेऊन जायचं तिचं। वाल्या कोळी म्हटला हे घेऊन जर घरी गेलो बायको शिव्या देईल ना मला, मला रोज तिच्यासाठी पैसे न्यावे लागतात, सोनं न्यावं लागतं। नारदांनी सांगितलं तुला असं वाटत नाही का तू एवढ्या लोकांना लुटतो, हे अनितीचं धन घेऊन घरी जातो, यांनी नाही दिलं तर त्यांना मारतो, त्यांच्यावर अन्याय करतोस, हे तुझ्या हातून फार मोठं पाप होतंय, तुला वाटत नाही? वाल्या कोळी म्हणला पाप म्हणजे काय? काहीची सुरुवात इथून असते। पाप म्हणजे काय? अरे काही खरं नसतं या महाराज लोकांचं, काही पाप नसतं, पुण्य नसतं, आपल्याला सांगत राहतात ते पाप म्हणजे धमकी, पुण्य म्हणजे भूलथाप। किती लोक आहेत समाजात असे आजही। इथून सुरुवात केली त्याने, पाप म्हणजे काय? नारदांनी त्याला चिमटा घेतला, त्याला विचारलं आता काय होतं? म्हटले वेदना झाल्या। म्हटले अरे जर तुला चिमटा घेतला तर वेदना होतात, याला पाप म्हणतात। आपल्यामुळे जर कुणाला त्रास झाला, कुणाला वेदना झाल्या, कुणाला दुःख झालं, कुणी रडायला लागला आपल्यामुळे, तर ते पाप आहे। आणि आपल्यामुळे जर एखाद्याच्या जीवनात हसू उमललं, आनंद दिला गेला, तर त्याला पुण्य म्हणा। आता ते महर्षी नारदांची वाणी होती। एक एक विचार सांगत असताना वाल्या कोळ्याच्या हृदयाला पीळ पडला। हे संत सांगतात याच्या विपरीत मी आजपर्यंत जगलोय, अगणित लोक मी मारत आलोय, आणि एवढं सगळं पाप माझ्या हातून घडलंय, आणि त्याच्या पापाबद्दल त्यांना घृणा वाटायला लागली। आणि जिथं माणसाला स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप होतो तिथं परमार्थ सुरू होतो। उद्धवा जेथ अनुताप नाही, तेथ माझी कृपा नव्हेची काही। भागवताने नाथ महाराजांनी वर्णन केलं। पश्चाताप, दग्ध झाले, स्वतःच्या पापाबद्दल किळस यायला लागली। नारदांनी सांगितलं जा घरी जा, ज्या बायको मुलासाठी हे सगळं पाप केलं त्यांना विचारून ये का तुम्ही माझ्या पापात सोबतीला आहात का? तरी त्याचा विश्वास बसेना, थोडा करण्याचं कमी करा वरचा। त्याने नारदांना झाडाला बांधलं आणि घरी गेला। बायकोला विचारलं काय ग, आजपर्यंत मी एवढी लोक मारली, एवढं सगळं पाप केलं, त्या पापात तू सोबत आहेस का? बायकोने सांगितलं मालक, तुम्ही जर पुण्य केलं तर मी त्या पुण्यात सोबत आहे, तुमच्या पापात मी सोबत नाहीये। आणि असं झिडकारलं महाराज तिने, आणि मग याच्या जिव्हारी लागलं। चांगल्या माणसाच्या जिव्हारी लागतं। कोटग्याला काय, कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज नाही, असं आमच्या नगरला म्हणतात, तुमच्याकडे मला माहित नाही। वाल्या कोळ्याला त्याच्या पत्नीने धिक्कार केला त्याचा, आणि ते त्याच्या जिव्हारी लागलं। आणि असंच आहे महाराज, नीट आहे का? महर्षी वाल्मिकींनी रामकथा केली ना, त्या वाल्मिकींना रामकथा तयार करायला लावणारी त्यांची पत्नीच आहे। अर्थात तिने जर पापाबद्दल तिरस्कार केला नसता तर वाल्या कोळी वाल्मिकी ऋषीच झाले नसते। आणि ज्या तुलसीदासांनी रामचरित मानस तयार केलंय ना, विषय सुख भोगण्याकरता स्त्रीच्या अधीन झालेले तुलसीदासजी, त्यांना सुद्धा त्यांच्या पत्नीनेच त्यांचा धिक्कार केलाय, म्हणून त्यांनी रामचरित मानस केलंय। आणि बायकोने केलेली निर्वचना होती
वाल्या कुळ्यांना अतिशय पश्चाताप झाला. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. केलेल्या पापाबद्दल त्याला किळस आली. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमीर कोंदले. एवढं सगळं पाप माझ्या हातून घडलंय. आणि मग तो वाल्मिकी वाल्या कोळी नारदांकडे आला, दंडवत केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज क्षमा करा, माझ्यासारखा अपराधी या जगात चुकून सापडणार नाही. माझ्यावर उपकार करा, माझा उद्धार करा, माझं कल्याण करा. आणि एका साधूचा हात होता, संत स्पर्श झाला. नारदांनी डोक्यावरून हात फिरवला, सांगितलं काळजी करू नकोस, आता इथून पुढं एकांतात राम नामाचं चिंतन कर, राम नामाचं चिंतन कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम हे असं नाम आहे, ते तुझ्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. पण मग एवढे दिवस पाप केलेलं होतं, लगेच पटकन तोंडात राम कसं काय येईल? त्याला सांगितलं म्हण राम, तो मरा म्हणायचा. म्हण राम, तो मरा म्हणायचा. का? याला फक्त हानान मारा एवढंच येत होतं, त्यामुळे राम त्याला येईना. मग स्पष्ट नारदांनी सांगितलं ठीक आहे, तुला मारा येतं ना, म्हण मारा. 3 वेळेला मारा म्हटलं की 2दा राम तयार होतं. बघा होतं का नाही? मराम राम मराम राम 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 झालं ना, होतं ना राम. तो मरा मरा म्हणत गेला आणि जप कधी राम 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 सुरू झाला त्याचं त्यालाच कळलं नाही. आणि ते राम नाम असं तयार झालं महाराज. अनेक वर्ष रामचंद्र प्रभूंचं नामचिंतन करता करता त्याच्या भोवती वारुळ तयार झालं. वारुळ तयार झालं, तो अखंड बसलेला. ते तुम्ही जर कधी गोंदवलीला गेलात, सातारा जिल्ह्यात गोंदवली नावाचं ठिकाण आहे. आपल्याकडे जसे श्री संत सुरदास महाराज आहेत, तसं तिथं ब्रह्मचैतन्य महाराज होऊन गेले. त्यांनी अखंड श्रीराम चिंतन केलं. तिथली धून सांगतो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. वारुळ तयार झालं. याच्या अंतरात्म्यातलं राम नामाचं चिंतन इतकं महान झालं, आता झाडं झुडपं फुलं फळं वेली सुद्धा म्हणायला लागले श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एका नामधारकाच्या अवतीभोवतीचं वातावरण सुद्धा पवित्र आणि प्रसन्न होत असतं. साधक फक्त आतून तयार पाहिजे. अनेक वर्षानंतर महर्षी वाल्मिकी भजनात रामनामात दंग होते आणि नारदजींची स्वारी तिथून चालली.
नारदांना आवाज तर येत होता, पण नेमका येतो कुठून ते कळेना. नारदांनी बघितलं तर वारुळातून भजन चालू आहे. ते वारुळ बाजूला केलं. राम नामाचं जप करायला बसला होता तो डाकू होता, आणि वारुळ बाजूला केल्यानंतर आता जो बघितला तो महर्षी वाल्मिकी ऋषी होता. हा एवढा काया पालट फक्त एक राम नाम करू शकता, हे विसरू नका. आणि झालेला हा सगळा बदल पाहिला. वाल्मिकी ऋषींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्या. नारदांना नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज आपण कृपा केली, आपण माझा उद्धार केला. नारदांनी सांगितलं, महर्षी आता हे झालं तुमचं, आता जगाचं काय? तुम्ही स्वतःचा उद्धार करून घेतला, पण जगाच्या उद्धाराची काय व्यवस्था करता? आणि मग आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून रामचंद्र प्रभूंची कथा महर्षी वाल्मिकींनी रचना करायला घेतली. रामप्रभूंच्या अवताराच्या आधी एका डाकूला रामचंद्र प्रभूंची कथा करता आली, कारण त्याचा नियमच असा आहे, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसाहा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. किती पापी माणूस असू द्या, किती वाईट माणूस असू द्या, जर त्याने रामनामाचं चिंतन हाती घेतलं त्याचा काया पालट झालाच म्हणून समजा. राम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. या राम नामाचं हे महात्म्य. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार रामायणाची रचना महर्षी वाल्मिकींनी केली. आणि वाल्मिकींनी केलेलं रामायण, वाल्मिकींचे दोन लाडके शिष्य कुश आणि लव नावाचे, ज्यांच्या गोड कंठातून ही रामकथा महर्षी वाल्मिकींनी मुखोद्गत करून घेतली. आणि ती रामचंद्र प्रभूंची रामकथा स्वयं रामप्रभूंच्या पवित्र दरबारात वाल्मिकींचे दोन लाडके शिष्य कुश आणि लव गातात. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती. रामचंद्र प्रभूंची गायन कथा महर्षी वाल्मिकींचे दोन शिष्य गात आहेत. आणि इतंभूत रामचरित्र कथा गात असताना सोडून आसन उठले राघव, उठून कवळिती आपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परी तो उभयानच आहती. कुशलव रामायण गाती.